विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, नातेवाईकांनी केला सासरच्या मंडळींवर आरोप। जालना तालुक्यातील पाचन वडगाव येथील एका विवाहितेचा मृतदेह काल सायंकाळी विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली। त्यानंतर विवाहितेच्या नातेवाईकांनी संशयितांना ताब्यात घेण्याची मागणी करत तालुका जालना पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। पाचन वडगावमधील भीमनगर येथील विवाहिता सोनाली बाळू भगवते हिचा मृतदेह काल बुधवारी एका विहिरीत आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष नागरगोजे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह जालना इथं सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता। मात्र सासरच्या मंडळींनी आपल्या मुलीला जीवे मारून विहिरीत फेकल्याचा आरोप करत सासरच्या लोकांना जोपर्यंत पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी घेतली। त्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत या नातेवाईकांनी तालुका जालना पोलीस ठाणे इथंच ठिय्या दिलाय। आरोपींना तात्काळ अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर विवाहितेच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलाय।